काय होऊन बसले? माझ्या आधीला काही होता कामा नाही। देवा परमेश्वरा, मी तुझ्या पुढे पदर पसरते, माझ्या आधीला वाचव तू। आई, काही होणार नाही आपल्या आधीला, विश्वास ठेवा। I really wish अद्वैत पाहिजे बरे होईल, लवकर घरी येईल। काय चाललंय आपल्या घरात? देवा, माझ्याकडून काही चूक झाली का रे? नाही आई, आओ प्लीज असं नका बोलू। मी आहे, दार लावून द्या। खिडक्या बंद ठेवल्यात ना सगळ्या? राग गेला का? नाही, नाग घरातच आहे आणि आता काम असल्याशिवाय बेडरूम मधून कुणीही बाहेर पडायचं नाही। आपण सावध राहायला हवं। इंद्राणी, तुझ्यावर त्रिनयना देवीचा वरद हस्तय ना ग। तिला तू प्रार्थना कर, माझ्या आधीला वाचव, माझ्या आधीला वाचव। अद्वैतला काहीतरी होईल असा विचारही मनात आणायचा नाही। आपण अगदी योग्य वेळी अद्वैतला हॉस्पिटलमध्ये नेलाय। डॉक्टर काय म्हणाले, काही कळलं का? नाही अजून, पण आता आपण सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी ना। आणि मी बघते नागाचं काय करायचं ते। इंद्राणी मॅडम, एक सांगू का? नागाला पकडणं जरा कठीण वाटतंय हो, आणि या सगळ्यात तुम्ही का धोका पत्करताय? पण नाग तर पकडायलाच हवा ना। हो, पण तुम्हाला काय झालं तर? इंद्राणी, केतकी म्हणते ते बरोबर आहे, तर तुला आणखी काही व्हायला नको बाई। आपण डॅक कॅचरला बोलवायचं का? अस्तिकाला का? सूड पूर्ण झालाय। गद्दाराला त्याच्या गद्दारीची शिक्षा मिळाली आहे। ज्या दिवसाची इतकी वर्ष वाट बघत होतो तो दिवस अखेरी आलाय। डोळ्यात पाणी कशाला? हत्तीवरून साखर वाटायची वेळ आहे ही। हे आनंद अश्रू आहेत। माझ्या दुर्मतला आज न्याय मिळालाय। माझा कित्येक युगांचा प्रतिशोध आज पूर्ण झालाय। तुझा प्रतिशोध पूर्ण झाला असेल, पण या विरोचकाचा प्रतिशोध तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा हा विरोचक त्या त्रिनयनेला मानणाऱ्या, तिला पूजणाऱ्या सगळ्यांना नेस्तनाबूत करेल। तिचा अंश असणाऱ्या त्या नेत्राला आणि इंद्राणीला संपवेल। ह्या कलियुगात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी
मी कायम असेन आपल्या साथीला. हा एक सूड पूर्ण झाला म्हणून थांबायचं नाही. या घरात मृत्यूचं तांडव सुरू करायचं. दाखवून द्यायचं त्या त्रिनयनेला की विरोचक परत आलाय. माझा फोन नाही वाजत आहे. कुणाचा फोन वाजतोय? फोन कुणाचा फोन आहे इथे? अस्तिका जठारचा. घरचे अस्तिका जठारला संपर्क करतायत. नाग पकडण्यासाठी. नाही, पण मला फोनचा आवाज काय येतोय मग? हे विरोचका, आपलं 6वं इंद्रिय जागृत होतंय. आता विरोचकाची सगळी शक्ती आणि बुद्धी आपल्या शरीराला मिळेल. म्हणजे मी आणखी शक्तिशाली होणार. कलियुग जिंकण्याची ताकद त्याच्यात येणार. तुझा फोन वाजतोय, अजूनही वाजतोय. तुला परत जावं लागेल. तुला परत जावं लागेल आणि या घरात यावं लागेल. तू परत येशील तेव्हा हे सगळे मूर्ख समजतील की तू त्यांना वाचवायला आलीयस. पण तू येशील या सगळ्यांना संपवायलाच. लागला का फोन? रिंग होतीये पण उचलत नाहीये ती. मॅडम तुम्ही परत परत करत राहा तिला. मी ट्राय करेनच, पण बाहेर कुणीही पडायचं नाही. काय झालं आई? मी देवाची एवढी पूजा केली, उपास तपास केले, रोज देवळात जायचं मी. मग का देवाने असं केलं? का देव परीक्षा बघतोय माझी आई? माझ्या आधीच्या बाबतीत असं कसं घडू शकतं? देवाच्या मनात काय आहे आपल्याला कसं समजणार? आपण देवघरात जाऊया, देवाला जाऊन विचारूया. मी त्रिनयनाच्या पुढे हात जोडते, देवीला साकडं घालते. अहो तर आई देव पाण्यात ठेवूया, पण माझ्या हातीला वाचू. चालेल चालेल, आता देवच आपल्या हातीला वाचवू शकतो. इंद्राणी, मी रुपाली बरोबर देवघरात जाते. चल. नाही नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही. नाही, मला देवघरात जायचंय, मला प्रार्थना करायची. माझ्या आधीला काही होता का म्हणे. चल रुपाली चल. घेईन माझी काळजी, मी घेईन. इंद्राणी मॅडम, तुम्ही नागाला पकडण्यासाठी प्रयत्न करणार आहात का? मी हात जोडते, प्लीज पकडा त्या नागाला आणि लांब लांब कुठेतरी सोडून द्या, नाही तर टेचून मारून टाका. पण माझ्या हातीला वाचवा, पकडा त्या नागाला. चल रुपाली देवघरात.
चला आपण पण जाऊया त्यांच्याबरोबर. देवा काय झालं रे, माझ्या आधीला वाचव. त्रिनयना देवी आई आज जोडते तुझ्या पुढे. एक आई प्रार्थना करते तुझ्या समोर, माझ्या आधीला वाचव. नेत्रा इतकं करते तुझं, तिच्या कुंकवाचं रक्षण कर ग बाई. आणि मला खात्री आहे की तू माझ्या आधीला वाचवू शकशील. प्लीज वाचव ग. माझा आधी सुखरूप घरी परत आला ना तर मावशीला येऊन तुझी खणा नारळाने ओटी भरेन बाई. तुझ्या मंदिराचा जीर्णोद्धार करेन, पण वाचव त्याला. सिद्ध कर तुझं देवत्व. वाचव माझ्या लेकाला. आई आपण देव पाण्यात ठेवूया. माफ कर मला, माफ कर. तुला पाण्यात ठेवावं लागतंय, पण जोपर्यंत माझा आधी बरा होऊन परत येत नाही ना तोपर्यंत तुला पाण्यातच ठेवणार आहे मी. किती वेळ जाऊ दे, किती दिवस जाऊ देत, माझा आधी आल्याशिवाय नाही बाहेर काढणार पाण्यातून तुला. तुम्ही पण सांगा ना देवाला, बरं कर म्हणावं माझ्या आधीला. परमेश्वर, का आमची परीक्षा घेतोयस? आमच्या आधीला सुखरूप ठेव, त्याला लवकर बरा कर रे बाबा. हॅलो अस्तिका, बोल. हॅलो, या नंबरवरून मला मिस कॉल आला होता. कोणाचा नंबर आहे हा? राजाध्यक्ष. सॉरी, मी ओळखलं नाही. आमच्या घरी नाग आला म्हणून तू आली होती शोधायला. राईट, बोला ना. तू घरी येऊ शकतेस का? आत्ता? सॉरी, आत्ताच शक्य नाहीये. तो नाग परत आलाय. ओके, पण मग आत्ता घरातच आहे की गेला बाहेर? घरातच आहे कुठेतरी. तू येशील का? ऍक्च्युली मला आत्ता येणं शक्य नाहीये, पण उद्या सकाळी येते ना मी. चालेल? तुम्ही काळजी घ्या तोपर्यंत. आमच्या घरातील एका व्यक्तीला त्या नागाने दंश केला. ओह, पण मग कसे आहेत ते आता? हॉस्पिटलमध्ये नेलंय त्यांना, उपचार सुरू झाले असतील मला. कितीही उपचार करा, माझ्या विषावर उतारा नाहीये. तू लवकरात लवकर येऊ शकतेस का? हो, उद्या सकाळी नक्की येते. काय म्हणाली ती? येते का ती? सकाळी येते उद्या ती. अरे देवा. आई आई ती कधी यायची तेव्हा येऊ दे, पण आपण इथेच बसून राहू. प्रार्थना करू देवाला की माझ्या आधीला बरं कर. आपण नेत्राला फोन करूया का? आधी कसं आहे ते विचारूया ना.
नेत्राचा फोन. हा नेत्रा बोल. अद्वैत कसा आहे? काय? काय काय झालंय? इंद्राणी अगं सांग ना, कसा आहे माझा आधी? बोल ना, बोल. भाईजी ठीक आहेत ना? इंद्राणी मॅडम बोला ना काहीतरी. काय झालंय? गेला गेला अद्वैत गेला. आधी तू बरा आहेस ना? मग काही झालं नाहीये ना? आजी काही झालं नाहीये मला. अगदी चमत्कार घडला रे. काकू देव पाण्यात ठेवले होते ना रुपाली मॅडमनी. म्हणून झालंय सगळं. देव सगळं ऐकतो.
तुमचं सुद्धा ऐकलं. अद्वैतला काहीही झालेलं नाही.